ताटमा डाळ भात शिरा मटण उसळ भारी भारी वस्तू केलं त्या अहो मित्रांनो सांगा या बावले म्हणे काय पोर देखील बरं नंतर चांग पेटाव नाही ती पोर शिरा वाढ राणी यंदा का पोरीकडे पोरी एवढी सुंदर होती ना फार कर्मा खुशी घेतो लोक किराय नाव याला असं वाटावं परदा कवय सरकीन कवय तोंड देखील इथला देखील आणि नेमकी पोरगी निघणी तर काही किचन रूम मध्ये पोरगी निघणी उसळ वाढ राहती मटणी भाजी मटकी पोरगी मटणी भाजी वाढ राहती अहो भाऊ पोरीकडे दका दकामा शिर आली ना वरण मकाला राहता दका दकामा पोरा असं मग तिला मैत्रिणी विचारत का होती ती म्हणे इथली का वासी राहिली माय तो बानड सुरू वरून मग शिरा कालाय काही काही लोक रूप पाहता क्षणी सुखी होतात आणि काही काही लोक रूप पाहता क्षणी वेडे होतात विठ्ठल आणि रूप पाहून वेळे होणारे आपण साधारण लोकांचा विषय द्या सोडून साधारण लोकांचा विषय द्या सोडून स्वतः भगवंत सुद्धा रूप पाहताना वेडा झालेला आहे फक्त संतांना रूप कळालंय संतांना देवाचं रूप कळालं स्वतः भगवंत सुद्धा वेडा झालाय ना ज्यांना देवाचाही देव महादेव म्हणतो तो सुद्धा रूप पाहून वेडा झाला ना कारण जेव्हा मोहिनीचं रूप म्हणजे विष्णू भगवंतानं घेतलं मोहिनीचं रूप विष्णू भगवंतानं घेतलं आणि ते मोहिनीचं रूप बघून महादेवानं बघितल्याच्या नंतर महादेव म्हणले लय सुंदर दिसायली मोहिनीच्या मागे धावायला लागला महादेव मोहिनीच्या मागे महादेव धावतोय मोहिनी म्हणे अहो काही अडावी घ्या म्हणे महादेव असल्यावर मोहिनी म्हणे वेडा झाला काय देवा अरे मला ओळखतो का मी कोण आहे मला माहिती आहे तू विष्णू आहे पण तू एवढा सुंदर दिसायला ना देवा तर मनाची अशी अपेक्षा आहे तुझ्या सोबत लग्न करावं वाटायला रे कोण सांगे कोण सांगे महादेव कोणले सांगे मोहिनीचं रूप विष्णू भगवंतानं घेतलं भगवंताचं विष्णू मोहिनी रूप बघून सुद्धा महादेव वेडा होतो तर तुमचा आमचा काय विषय आहे रूप देखा ना म्हणून मत सांगा ना इच्छा होय आपल्याला स्वामी महाराज स्वामीजी मला इच्छा होय जाते सांगायला कारण मी एकदा पारोडाकडे कीर्तनला जायला तू लॉकडाऊन ला प्रसंग होता दुसऱ्या लॉकडाऊन टाइमला कीर्तन चालू झालं होतं बाबा पण तो नियम चालू करेल होता हाताला सॅनिटायझर तोंडाला मास्क लावायचं आता माझं मास्क लावलेलं होतं तोंड असं बांधलेलं होतं आणि मला मास्क लावायची गरजच नाही मी पेटाला मागलं कापड सोडी देऊ आणि ते असं मस्त बांधले आता मला ते मास्क असं लाय पेटाना कापड तोंड बांधेल पारोडाला उतरून एसटी अनाउन्स करणारा काकाकडे go म्हणलं काका माले भडगाव जाणं म्हणे महाराज 5च्या नंतर गाड्या बंद होतात आता तुम्हाला बसेस नाही एसटी नाही जायचं असेल तर प्रायव्हेट गाडीने जावं लागेल म्हणलं काका मला ते पण माहित नाही प्रायव्हेट गाडी कुठे लागते म्हणून एवढा भारी माणूस होता का मला घेतलं म्हणे चला म्हणे महाराज मी सोडतो तुम्हाला आता जिथं प्रायव्हेट गाड्या लागत होत्या तिथं मला सोडलं तिथं सोडल्याच्या नंतर त्या प्रायव्हेट गाडीवाल्याजवळ आणलं मी प्रायव्हेट गाडीवाल्याला म्हणलं दादा गाडी तुझी कुठे जाते म्हणलं भडगाव म्हणलं दादा कधी निघायची गाडी म्हणे महाराज कितला टाइमला घेते काय सांगताय आणि पण गाडी भडगाव जाईन एवढं फक्त म्हणतो भाऊ तुला कितला सीट याला आवश्यक गाडी म्हणे 15 म्हणतो मी कितवा आहे म्हणे पहिला म्हणा या गाडी करून बरोबर म्हणजे मी देवले नव्हतो देवा या गाडी भरू दे रे आता गाडी भरते म्हणजे मी पहिला होतो अजून 14 ते 15 सीट त्याला पाहिजे होती लोक पाहिजे होती मग मी म्हणलं आता गाडीमध्ये एवढ्या गर्मीमध्ये बसण्यापेक्षा मी काय केलं समोरच दुकान होती दुकानच्या त्या ओट्यावर जागा होती मस्त बांधलेला होता ओटासारखा त्याच्यावर बसलो पण ते मास्क वगैरे बांधलेलं असत आणि 5 सव्वा 5 झालेले होते आता नेमका मी ते तोंड वगैरे बांधून बसलेला कॉलेजचे पोर आले वर त्या कॉलेजना पोर येऊन त्याशी ते का म्हणत तोंड बिन बांधेल एक मी ध्यान पण तो दुसरा सांगे हो दगड पोर काय पाहिजे अरे काय हो काय गडबडी इज्जत राहणार हो काका मला सुरुवातीला थोडा त्रास व्हायचा तुमले ते कर्म मी 2-3 किस्सा सांगितला पहिले बदी पैसे ते ना मार्केटला एक